नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात रयत वार्ता। आज आपण ग्रामीण भागातून कुठलीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून कोल्हापूर या ठिकाणी आज सध्या ते उपशिक्षण अधिकारी या पदावर रुजू आहेत। तर त्यांच्या शेतात आज आपण आहोत। तर एकंदरीत त्यांनी स्पर्धा परीक्षेची निवड किंवा स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून ते कसं वळाले, त्यांनी एकंदरीत अभ्यासाची तयारी कशी केली, या सर्व गोष्टींचा ओवापोह त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। तर नमस्कार। नमस्ते। आमच्या प्रेक्षकांना तुमचा परिचय द्या सर्वप्रथम। सर्वांना नमस्कार। मी दिगंबर लक्ष्मण मोरे, राहणार तालखेड, तालुका माजलगाव, जिल्हा बीड या ठिकाणाहून आलेलो आहे। इयत्ता 10वीपर्यंत शिक्षण माझं माध्यमिक विद्यालय तालखेड याच गावी झालेलं होतं। त्यानंतर मी पॉलिटेक्निक डिप्लोमा पुण्यामध्ये गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणे या ठिकाणाहून पूर्ण केला। त्यानंतर इंजिनिअरिंग केली आणि इंजिनिअरिंग केल्यानंतर मी या स्पर्धा परीक्षा क्षेत्राकडे वळलो आणि त्यातनं माझं सध्या उपशिक्षणाधिकारी म्हणून कोल्हापूर येथे माध्यमिक विभागात कार्यरत आहे। आता तुम्ही मला सर्वप्रथम सांगा, तुम्ही पॉलिटेक्निक करत होतात हो, किंवा तुमचं ते शिक्षण चालू असतानाच तुम्हाला एकंदरीत म्हणजे कसं वाटलं की आपण इकडे वळावं, किंवा कोणी प्रेरित केलं, किंवा एखादा असा अधिकारी बघून तुम्ही असं प्रभावित झालात का पहिल्यापासूनच इच्छा होती? मला पहिल्यापासून तशी इच्छा नव्हती, परंतु इंजिनिअरिंग पासआउट झाल्यानंतर माझ्यापेक्षा 10 वर्षानं माझा मोठा भाऊ आहे आणि तोही सॉफ्टवेअरमध्ये इंजिनियर असल्यामुळे त्यानं मला ऑप्शन दिले की तुला मी अजून 2-3 वर्ष पैसे पुरवू शकतो किंवा तू अजून वेगळा विचार करू शकतो। तर त्यातनं मला एक फायनान्शियल स्टॅबिलिटी असल्यामुळं मी या MPSC क्षेत्राचा विचार केला आणि नंतर MPSCची तयारी करायला। कुठं तयारी केली तुम्ही MPSCची? MPSCची तयारी मी पुण्यामध्येच केली, कारण भाऊ पुण्यामध्येच राहत असल्यामुळे मला दुसरीकडे जायची काही गरज पण पडली। म्हणजे एकूण तुम्हाला फॅमिली बॅकग्राऊंड म्हणजे सदन किंवा आर्थिक स्टेबल असल्यामुळं स्पर्धा परीक्षा देताना अडचणी कमी आल्या असं पण म्हणू शकतो आपण, कारण बऱ्याच वेळा स्पर्धा परीक्षा हे अनिश्चितता असते। हां, कुठला एखादा मुलगा 10 अटेम्प्टमध्ये पास झाला म्हणून तो काही ढ आहे आणि जो पहिल्याच अटेम्प्टमध्ये पास झाला आहे तो खूप हुशार आहे असं आपण सांगू शकत नाही। प्रत्येकाचं एक नियोजन असते, थोडंसं लक फॅक्टर पण असतो। हां, त्यातनं ते यश अपयश वयानुसार ठरत असतं की 3 वर्षात मिळेल, कुणाला 2 वर्षात मिळेल। पण घरी पण शेती वगैरे जराशी व्यवस्थित असल्यामुळे आणि भावाचं बॅकअप असल्यामुळे मग मला निश्चिंत कुठल्याही प्रकारचं टेन्शन न घेता अभ्यास करता। म्हणजे एकूण या स्पर्धा परीक्षेत तुम्हाला भावाचा सपोर्ट अतिशय महत्त्वाचा ठरला। खूप जास्त एकंदरीत शिक्षणापासून 10वीपासून 10वी पास झाल्यानंतर मी ज्यावेळी केंद्रात पहिला आलो इथं तालखेड केंद्रामधून, हां, त्यावेळी भावाला जॉब नसतानाही मला त्यानं पुण्याला स्वतः घेऊन गेला आणि त्यानंच माझं सर्व पुढचं शिक्षणाचंही सगळं। स्पर्धा परीक्षेची तयारी कुठल्या कोचिंग क्लासेसला केली तुम्ही? स्पर्धा परीक्षेची तयारी म्हटलं तर मी चाणक्य मंडळा क्लास लावला होता। हां, परंतु काय झालं की मी पासआउट झाल्यानंतर लगेच क्लास लावला होता आणि त्यामुळं मला त्या क्लासचा जास्त आउटपुट काही त्यातनं मिळालं नाही। तर ज्यालाही क्लास लावणं किंवा न लावणं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, म्हणजे बुद्धिमत्तेचा, आर्थिक त्याची क्षमता असेल घरच्यांची, तर हां, हां, फक्त ते क्लास लावण्याआधी मला असं वाटतंय की तुम्ही 6 महिने वर्षभर आधी बेसिक पुस्तकांचं रीडिंग कंप्लीट व्हायला पाहिजे। म्हणजे तुम्हाला त्या क्लासमध्ये जे टीचिंग करणारे शिक्षक आहेत त्यांना अडचणी काय आहेत, फायदे कुठल्या विषयाचे, तोटे, तुम्ही चांगल्या प्रकारे त्या क्लासचा उपयोग करून घेऊ शकता। आता ग्रामीण भागात आता विषय कसा, एखादा अधिकारी झाला तर त्याच्या होर्डिंग असते आणि गावभर त्याला शुभेच्छांच्या वर्षावर, तालुकाभर त्याचं नाव होतं, मोठे मोठे राजकीय क्षेत्रातील असतील किंवा त्याचं कौतुकाचा वर्षा होतो। आता ग्रामीण भागात तुम्हाला सांगतो शिक्षणाचा तर एक अभाव आहे। आता तुमचं एक सपोज शैक्षणिक कौटुंबिक पार्श्वभूमी असल्यामुळे तुम्हाला जड गेलं नाही, पण सपोज आता माझा मुलगा 3री-4थीला आहे आज आणि मला त्याला अधिकारी करण्याची इच्छा आहे, तर आजपासून म्हणजे कशी तयारी करायला पाहिजे बेसिक हे आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगा, कारण माझा प्रेक्षक वर्ग हा सगळा ग्रामीण भागातला। सपोज माझा मुलगा आज 3रीला आणि त्याला मला शिक्षण अधिकारी करायचे किंवा माझ्या मनात आहे IAS असेल किंवा IPS असेल, तर कशी तयारी करून घ्यायची आजपासून, किंवा कुठल्या कुठल्या बेसिक विषयांचा अभ्यास करायला पाहिजे? सगळ्यात आधी आमच्या घरची अशी शैक्षणिक पार्श्वभूमी नव्हती। वडिलांचं शिक्षण 4थीपर्यंत झालेलं आहे आणि आई एकही दिवस शाळेत गेलेली नाही। म्हणजे जे काही नंतर भाऊ असेल, बहिणी असेल,
आम्ही नंतर स्वतः शिकलो. घरातलं वातावरण असेल, शिस्त असेल, त्यामुळं शिक्षणामध्ये थोडंसं रुची पण असल्यामुळं बऱ्यापैकी सेटल तरी झालो म्हणू शकतो. तर तयारी करत असताना मला असं वाटतं की एखादा मुलाखत बघून किंवा एखाद्या अधिकाऱ्याचं उदाहरण बघून किंवा मोटिवेट होऊन मोटिवेशन असं होऊन येणं मला चुकीचं वाटतं. कारण मोटिवेशन अल्प काळासाठी असतं. ही प्रोसेसच अशी की खूप दीर्घकाळ आहे. तर तुम्ही मोटिवेट केलं तर ते महिना 2 महिने चालेल, त्यानंतर तुम्हाला ते डिस्करेज किंवा तो अभ्यास कंटाळवाणा वाटू शकतो. तर तुम्हाला या क्षेत्रात येण्यासाठी आधी ते क्षेत्र काय आहे, त्या क्षेत्राच्या मर्यादा काय आहे, फायदे काय आहे, हे सगळं जाणून घेणं गरजेचं आहे. मला काहीच कुठे जमलं नाही वयाच्या 25पर्यंत आणि म्हणून मग मी MPSC करतो आणि उपजिल्हाधिकारी होतो. या प्रकारचे स्वप्न पाहिले तर ते कुठंतरी अडचणीचं होऊ शकतं. असं एखादं 1-2 लाखामध्ये एखादं उदाहरण होईल, पण की तो मुलगा 30-35व्या वर्षानंतरही तयारी करून वर्ग 1चा अधिकारी झाला. परंतु ते सगळ्यांना शक्यही नाही आणि शासनाकडनं ज्या जागा निघतात, वर्ग 2 असतील, वर्ग 1 असतील, तर या जागा खूप मर्यादित पडतात. त्याच्यामध्ये परत कोर्ट मॅटर आले, आरक्षण पॉलिसी असते, कोणी जनरल कॅटेगरीत असेल किंवा वेगवेगळ्या कॅटेगरीत असेल. त्यामुळं जर एखाद्याला उपजिल्हाधिकारी व्हायचं आहे आणि तो जर अभ्यास कुठल्या प्रकारचा करायला पाहिजे, 3री-4थीचा समजा माझा मुलगा आहे आणि माझी असं सुप्त इच्छा की नाही माझा मुलगा क्लास 1 किंवा क्लास 2 दर्जाचा अधिकारीच झाला पाहिजे, तर त्याला आजपासून कुठल्या विषयाचा अभ्यास त्याच्यावर समजा सवय लावावं त्याला अभ्यासाचं? असं त्या एवढ्या कमी वयामध्ये तुम्ही IAS किंवा IPS व्हावा असं अट्टास धरणं चुकीचं आहे. त्या प्रकारचं तुम्ही घरामध्ये वातावरण निर्माण करणं गरजेचं आहे. मला वाटतं की आपण आता अभ्यास करणं म्हणजे शाळा संपल्यानंतरही ट्युशन लावणं, त्याला खेळाचं ट्युशन लावणं, त्याला संगीताचं ट्युशन लावणं किंवा दुसरं एखाद्या स्कॉलरशिपचं ट्युशन लावणं, म्हणजे एकंदरीत फक्त पाठ्यक्रमावरच अभ्यास असा ग्रह झालेला आहे. तर जे काय आजूबाजूचं वातावरण असेल, म्हणजे दररोजचं वर्तमानपत्र वाचन असेल, कादंबरी असतील, आत्मचरित्र असतील, अवांतर वाचनातनं त्याला ती प्रेरणा आणि त्याचं व्यक्तिमत्व घडत जाईल आणि त्याचं तो ठरवल मला खरंच IPS व्हायचं, IAS व्हायचं किंवा डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं. म्हणजे आपण त्याला जबरदस्ती लादण्यापेक्षा असं वातावरण तयार करा की त्यानं ठरवायला की आपल्याला ह्या क्षेत्रामध्ये जायचं आणि ह्या क्षेत्रामध्ये आपण उत्तम प्रकारचं करिअर करू शकतो. आत्ताचे जे पालक आहेत, पाल्य समजा पाल्यावर अवास्तव अपेक्षेचा भर आहे. आता सपोज मी 8वी नापास आहे थोडक्यात, पण माझ्या पाल्याला मी कलेक्टर होण्याचे स्वप्न बघतोय, तर हे म्हणजे माझ्या ज्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाही ते पाल्याच्या रूपाने आपण बघतो. तर असे जे पालक यांच्यासाठी तुम्ही काय थोडक्यात? नाही, प्रत्येकानं अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे किंवा गैर आहे असं मला वाटत नाही. अपेक्षा ठेवाव्यात, परंतु त्या पूर्ण झाल्या तरच तो मुलगा किंवा तो पाल्य किंवा आपण वडील म्हणून यशस्वी झालो असं स्वतःची धारणा करणं मला चुकीचं वाटतं. कारण प्रत्येकाची बौद्धिक क्षमता, त्यावेळची स्पर्धा, त्यावेळचा लक फॅक्टर हे बदलत असतं. त्यामुळे एखादा वर्ग 2चा झाला म्हणून दुःखी राहणं, म्हणून आपण थोडंसं त्या पालकांना वाईट वाटणं हे पण चुकीचं आहे. कदाचित तो वर्ग 2चा म्हणूनही खूप चांगला काम करू शकतो किंवा इतर खाजगी क्षेत्रातही चांगल्या नोकरीच्या संधी आहे, त्यातनंही तो नोकरी करू शकतो. आणि एखादं जर म्हणत असेल की त्यानं समाजसेवा करावी, देशसेवा करावी, तर या आपण ज्या देशामध्ये राहतो प्रत्येक क्षेत्रातला व्यक्ती तो देशासाठी त्याच्या परीनं तो योगदान देतच असतो. शेतकरी पीक कमवतो, पिकवतो, विकतो, तो देशासाठी काम करत असतो. एखादा IT इंजिनियर दुसऱ्या देशातनं आपल्याला परकीय चलन आणतो, म्हणजे साहजिकच देशासाठी तो एक योगदान प्रकारे देशसेवा. टॅक्स देतो, 20% 30% स्लॅबमध्ये असतात, ती पण एक प्रकारे देशसेवाच आहे. आता तुम्ही कोणत्या बॅचचे म्हणजे उपशिक्षण अधिकारी? आता सध्या तुम्ही कोल्हापूरला रुजू आहात, तर तुमची कोणती बॅच आणि तुम्ही किती तास कमीत कमी अभ्यास केला? आता आपण ऐकतो मोटिवेशनमध्ये मी 18 तास अभ्यास केला, 12 तास अभ्यास केला, कुणी म्हणतं मी 16 तास. तर हे खरंच आहे का? ॲक्च्युली का फक्त जनतेसमोर असं म्हणजे काही अधिकारी करीत असतील, पण हे करावं लागतं का एवढा अभ्यास, किंवा तेवढी मानसिकता जर तुमच्यात असेल तरच याच्यात उतरावा का? असं काही प्रमाणात तुम्ही म्हणताय तेही सत्य की आपल्याला एकदा यश मिळाल्यानंतर आपण काही खोटं जरी सांगितलं तरी ते धकून जातं. मी आपल्या मुलाखतीच्या सुरुवातीलाच सांगितलं की माझी आर्थिक परिस्थिती तयारी करतेवेळी चांगली होती म्हणून मला त्याचा फायदा झाला. म्हणजे मी काहीतरी खूप खडतर परिस्थितीनं निवड झाली आणि मी आता असं झालं, तर असं नाही. तर अभ्यास करत असताना मी ज्यावेळी सुरुवात केली तर सगळ्यात आधी मी
2 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर मला असं जाणवायला लागलं, जरी घरची परिस्थिती चांगली असेल की आपण आपल्या स्वतःसाठी पैसे कमवायला पाहिजे. मग ज्यावेळी मला वर्ग 1 मिळण्याची शक्यता कमी वाटायला लागली त्यावेळी मी STI असिस्टंट या एक्झाम द्यायला चालू केलं. आणि 2017 ऑगस्ट 2017 ते सप्टेंबर 2019 पुण्यामध्ये मी विक्री कर निरीक्षक सेल टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून कामसुद्धा केलं. आणि ते काम करत करत परत अभ्यास केला आणि उपशिक्षणाधिकारी पदावरती 1 ऑक्टोबर 2019 पासून जॉईन झालं. म्हणजे तुम्ही ते विक्री कर तुमची निवड झाली त्याच्यावर समाधानी न राहता तुम्ही आणखीन हो मी याच्या आधी माझं राज्य कर सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणूनही निवड झाली होती. उपशिक्षणाधिकारी असतानाही मी परत अभ्यास करत होतो वर्ग 1चं पद मिळावं म्हणून. परंतु दुर्दैवानं मला ते काही मिळालं नाही. मग मी आत्ता अभ्यास बंद केलेला आहे. म्हणजे स्पर्धा पाहता आणि मी जवळपास 4 मेन्स दिल्या, 2 इंटरव्ह्यू दिले. शेवटच्या मेन्समध्ये मला मुलाखतीचा कॉलही आला नाही. यावेळी कळलं की आपण आता स्पर्धेतनं थोडंसं बाहेर पडतोय. तर आहे त्या डिपार्टमेंटमध्ये चांगलं काम समाधानी आयुष्य जगणं गरजेचं आहे म्हणून थांबवलं. बरं, आता तुम्ही किती तास म्हणजे ज्यावेळेस तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत होतात त्यावेळेस साधारणतः किती तास अभ्यास केला किंवा एकूण तुमचं नियोजन कसं होतं? अभ्यास आणि त्यात तुम्हाला मोबाईलचा फायदा झाला का तोटा झाला? विशेष आता मोबाईलचं तुम्ही बघता एवढे पेव फुटलेत की बघता सोय नाही. तर मग समजा स्पर्धा परीक्षेचे जे कोण स्पर्धा समजा तयारी करत असतील आत्ता, तर त्यांना काय संदेश द्याल तुम्ही? किंवा मोबाईल नियंत्रणात किंवा कमीत कमी किती वापर करावा किंवा तुम्ही कसा केला एकंदरीत अभ्यास, तुमचं शेड्यूल कसं होतं? सगळ्यात पहिला प्रश्न तुमचा असं की अभ्यास किती तास केला? तर म्हणजे जसं काही लोक सांगतात की मी 15 तास केला, 14 तास केला, तर मला ते प्रॅक्टिकली शक्य वाटत नाही आत्ताच्या घडीला. कारण सध्या खूप डिस्ट्रॅक्शन आहेत माणसाला. तर माझा कंटिन्यू ज्यावेळी अभ्यास करत होतो जॉब करायच्या आधी एक ॲव्हरेज 10 तास अभ्यास होत असेल, 8 ते 10 तास. पण त्यामध्ये मग मी कसल्याही प्रकारचं डिस्ट्रॅक्शन ठेवलं नव्हतं. त्या 10 तास पण अभ्यास व्यवस्थित केला 100% लक्ष देऊन कॉन्सन्ट्रेशन करून, तर तो पुरेसा आहे असं मला वाटतं. आता ज्याच्या त्याच्यानुसार तो मागे पुढे होऊ शकतो. आणि मोबाईलचा वापर म्हणाल तर मी मोबाईलचा वापर खूप चांगल्या प्रकारे केला. याच्यामध्ये टेलिग्राम नावाचं एक ॲप्लिकेशन आहे व्हॉट्सॲपसारखं. त्यावरती वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचे ग्रुप आहेत, विषयनिहाय ग्रुप आहेत, चॅनलचे ग्रुप आहेत. त्यावर खूप चांगल्या नोट्स मिळतात, त्यानंतर टेस्ट सिरीज मिळतात. आणि आपण काढलेल्या विषयनिहाय नोट्समध्ये त्यातनं मी व्हॅल्यू ॲडिशन करत गेलो. त्यामुळे मी मोबाईलचा खूप चांगल्या प्रकारे आणि जास्त वापर केला. आता स्पर्धा परीक्षेत मला सपोज उतरायचे किंवा ज्याला कोणाला उतरायचं असेल तर त्यांनी बाबा 8वी 9वी पासून किंवा 7वी पासून कुठल्या विषयाचा जास्त अभ्यास करावा जेणेकरून त्याला स्पर्धा परीक्षा देताना त्याचा फायदा होईल? मग त्या वर्ग 1ची असेल किंवा वर्ग 2च्या असतील, कुठला विषय म्हणजे सातत्याने किंवा अवांतर वाचन कुठलं करावं असं जनरली? विषय असं नाही आहे. कारण स्पर्धा परीक्षा म्हटल्यानंतर असं जनरली म्हटलं जातं की पृथ्वीवरील सगळं म्हणजे पृथ्वीच्या आतही भूगोलमध्ये आहे आणि वरती पण आकाशातलंही भूगोलमध्ये आहे. त्यामुळे विषय न्याय म्हणण्यापेक्षा तुम्ही जे काही करणार आहात, स्पर्धा परीक्षा करणार आहात, तर त्याबद्दल रुची असावं. म्हणजे लादून एखाद्यानं पालक म्हटले की तू उपजिल्हाधिकारी हो म्हणून अभ्यास कर, तर खूप सारे विषय आहेत. म्हणजे जर उदाहरण द्यायचं झालं तर भूगोल विषय महाराष्ट्राचा आहे, जगाचा आहे, म्हणजे भारताचा आहे, प्राकृतिक आहे. म्हणजे तुम्हाला सगळंच त्याच्यात वाचायचं. इतिहास म्हटलं तर प्राचीन आहे, मध्ययुगीन आहे, आधुनिक आहे आणि स्वातंत्र्योत्तर पण आहे. पर्यावरण आहे, परत राज्यघटना आहे, अर्थशास्त्र आहे, विज्ञान आहे, विज्ञान तंत्रज्ञान आहे, चालू घडामोडी आहे. म्हणजे कुठल्याही क्षेत्रात आपण विषय ठरला तर त्याचा कुठला ना कुठला अँगल हा स्पर्धा परीक्षेला उपयोगी ठरतो. फक्त अभ्यास करत असताना तुमच्याकडे ज्या पदासाठी तुम्ही अभ्यास करत आहात त्याचा सिलॅबस अभ्यासक्रम काय आहे तो दररोज स्वतःपाशी असणं अपेक्षित आहे. आणि त्या पदासाठी आधी आलेले प्रश्न, मग त्या प्रश्नावरनं तुम्हाला कळेल की एखाद्या विषयासाठी किती डिटेलमध्ये अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणजे बऱ्याच मुलांचं माझं ऑब्झर्वेशन आहे, माझे मित्र अजूनही काही मुलांना पोस्ट मिळाली नाही, तयारी करताय मला 10 वर्षापासून तयारी करत असतील काही, परंतु त्यांना पोस्ट मिळाली नाही. तर त्याचं कारण हे की त्यांचं झालेल्या प्रश्नांचं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे असतात त्याचं ॲनालिसिस जरासं कमी असतं, सिलॅबस नाही. आणि त्या 1 तासाचा 1.5 तासाचा जो काही पेपरचा कालावधी असतो त्याचं नियोजन चुकल्यामुळं ते मुलं कुठंतरी यशापासून दूर आहे. आता आजच्या तरुण आता समजा ज्यांची निवड आता शेती आधारित आहे किंवा
ऊसतोड कामगार असतील, आपण सपोज लाखातून एखाद्याचा येतो फलाण्याचा ऊसतोड कामगार मुलं उपशिक्षण अधिकारी झाला, शिक्षण अधिकारी झाला, पण ज्यांना समजा कुठलंही आर्थिक पाठबळ नाही आणि ते या स्पर्धा परीक्षेत उतरले, म्हणजे त्यांना काय आपल्याला असं या मुलाखतीतून निगेटिव्ह करायचं नाही, पण त्यांना तुम्ही असं काही सेकंड ऑप्शन हे ठेवा असं काही सांगाल का, की निवड स्पर्धा परीक्षेवरच आधारित राहू नका? स्पर्धा परीक्षेचं कसं आहे, जसं मी सुरुवातीला सांगितलं की मला 2 वर्षानंतरच जाणवलं की मला माझे पैसे असले तरच योग्य वाटते. तर मी म्हणजे परिस्थिती असतानाही मी वर्ग 2ची अराजपत्रित पदावर जॉईनिंग केलं. तर बऱ्याच मुलांना अशा अपेक्षा असतात की मी वर्ग 1 होणार किंवा वर्ग 1 होईपर्यंत काहीही करणार नाही. तर ज्याची आर्थिक परिस्थिती नाही आणि त्याला या स्पर्धा परीक्षेमध्ये टॉपची पोस्ट मिळवायची, तर मला वाटतं की कुठलं तरी एक आपल्या स्वतःचा खर्च भागेल एवढं तरी आपण 2-3 वर्षानंतर काहीतरी तजवीज करावी आणि मग त्यानंतरच इकडे तयारी केली तरी काही हरकत नाही. आता दुसरा प्रश्न तुम्हाला असा आहे की काय आता ह्याच्यातली जी काळी बाजू दुर्दैवानी मोठे मोठे क्लासेस असतील किंवा अधिकारी असतील, ह्याच्यातली जे सक्सेस रेट किती आणि ह्याच्यातली दुसरी बाजू काय, जर तुम्ही ते समजा जवळून बघितलं हे सगळं, तुम्ही अनेक प्रयत्न केले, पहिल्या प्रयत्नात तर तुम्हाला बहुतेक यश आलंच नाही, तर ह्याच्याविषयी थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना सांगा. आणि ही जेवढी जीवघेणी स्पर्धा आहे, आता अधिकारी झाल्यानंतर तो ह्याच्यातली काळी बाजू कुणीही सांगत नाही, ह्याच्यातली असं आहे बाबा, तर त्याविषयी तुम्ही थोडं मोकळेपणाने सांगा आमच्या प्रेक्षकांना. सक्सेस रेट जर म्हटलं तर हे 1% कमी निकाल लागतो या स्पर्धा परीक्षांना. म्हणजे आता जर साधारण आता या 2 वर्षामध्ये मी जेवढं कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे, परंतु एक साधारण 5 लाख मुलं पूर्वपरीक्षा देत असते. या राज्यसेवेतील जे वर्ग 1 वर्ग 2ची पदं आहेत त्याच्यामध्ये पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत असे 3 टप्पे आहेत. तर पूर्वपरीक्षेला एक साधारण 5 ते 6 लाख मुलं फॉर्म भरत म्हणजे ह्याच्या एकूण ही जी परीक्षा आहे, या परीक्षेचे किती प्रकार आणि फायनल कशी परीक्षा असते याविषयी थोडक्यात तुम्ही सांगा. आता MPSC मार्फत वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या जातात. म्हणजे जास्तीत जास्त प्रचलित लोकांना कुठल्या माहिती आहेत, कंबाईन म्हणून म्हणतो आपण, संयुक्त परीक्षा. त्याच्यामध्ये PSI, STI असिस्टंट या 3 पदांचा आता उल्लेख केला जातो. त्यामधनं भरल्या जातात, त्या अराजपत्रित म्हणून गणल्या जातात. आणि दुसरी आहे सामान्य राज्यसेवा. राज्यसेवेमधून वर्ग 1च्या म्हणजे जसं उपजिल्हाधिकारी असेल, तहसीलदार असेल, ARTO असतील, परत BDO असेल, अशा वर्ग 1च्या जवळपास 10-15 पोस्ट असतील. आणि वर्ग 2च्या नायब तहसीलदार, उपशिक्षणाधिकारी, असिस्टंट BDO, AR म्हणून आहे, असिस्टंट रजिस्ट्रार सहकार विभागातील, परत डेस्क ऑफिसर मंत्रालयातील कक्ष अधिकाऱ्याच्या राजपत्रित पदाच्या 10-15 म्हणजे एकंदरीत 20-30 पदासाठी ही राज्यसेवेतील परीक्षा घेतली जाते MPSC मार्फत. तर या राज्यसेवेमध्ये पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत असे 3 टप्पे असतात. तर या पूर्वपरीक्षेच्या टप्प्यावर साधारण 5 लाख मुलं फॉर्म भरतात. परंतु एक साधारण ॲव्हरेज, एक प्रत्येक वर्षी ॲव्हरेज जाहिरात ही 250 पदाला ते 200 पदाला असते. म्हणजे 5 लाख परीक्षार्थ्यातून कमीत कमी 250 मुलं राजपत्रित पदासाठी दरवर्षी निवडले जातात. आणि प्रत्यक्षात जॉईनिंग असं आहे की मग आता मी जसं आता उपशिक्षणाधिकारी म्हणून जरी कार्यरत होतो तरी पण मी परत अभ्यास करत होतो. माझे परवा राज्यसेवेचा निकाल लागला आहे, त्यामध्ये 2-3 मित्र ऑलरेडी वर्ग 1 होते, त्यांचंच परत सिलेक्शन झालंय. म्हणजे ते पण फ्रेश नाहीत जेवढे काही मुलं असतात, म्हणजे जे ऑलरेडी इकडे कुठेतरी पोस्ट होल्डर होते, असिस्टंट असतील, त्याच्यामुळे या परीक्षार्थ्यांचा जो संख्या किती आकडा असा मोठा होत जातो का? असं परीक्षा आकडा मोठा होतो म्हणजे प्रत्येक जण चांगल्या पोस्टसाठी, वर्ग 1 साठी, उपजिल्हाधिकारी किंवा DYSP या पदासाठी प्रयत्न करत असतो. त्यामुळं जरी एखादी पोस्ट मिळाली, भलेही ती तलाठी असेल, ग्रामसेवक असो किंवा एखादी राजपत्रित वर्ग 2, वर्ग 1चे मुलं सुद्धा 2-3 वर्ष परत प्रयत्न करून उपजिल्हाधिकारी किंवा DYSP होण्यासाठी प्रयत्न करतात. तर बऱ्याचशा मग जे पूर्वपरीक्षाच पास झाले नाही 2-3 वर्ष, 4 वर्ष, मग त्यांना ते ॲक्च्युअल हे कॉम्पिटिशन किंवा ही स्पर्धा कळतच नाही की आपण त्या सर्कलमध्येच गेलो नाही अजून मुख्य परीक्षा किंवा मुलाखती. कारण हीच मुलं परत सिलेक्शन होतात, निवड होतात त्यांची. तर ते थोडंसं विचार करून आपला अभ्यासाचंही नियोजन आणि आपला किती कालावधीमध्ये आपण अभ्यास करायला पाहिजे. कारण या स्पर्धा परीक्षेत आपल्या स्वतःला कळतं की मी थोडक्यात मराठीत म्हणेवा मी किती पाण्यात आहे हे मला कळायला पाहिजे, मला किती दिवसामध्ये पोस्ट मिळेल किंवा मिळणारच नाही.
परंतु हे जे आपल्या सामाजिक दबाव आहे, हा हा सोशल प्रेशर, हो त्याच्या पायी लोक आणि आपण ग्रामीण भागात असतो की लोक आपल्याला परीक्षेची तयारी करायला त्या दिवसापासून काही त्या नावाने म्हणजे उपवर होता पण एक हाक मारली काही जाते. चांगल्या हेतून, पण आता मला चांगल्या हेतून मी अभ्यास बंद केलाय म्हणत होतो, तरी पण काही लोकांची असं विश्वास नव्हता की हा मुलगा होणार म्हणून. पण काही बऱ्याच वेळा उपरोधिकपणे पण त्याला चिडवतात लोक की हा तहसीलदार आला, उपजिल्हा. त्याचा काही अभ्यास करताना परिणाम होतो का? जे साहजिकच परिणाम होतो. मुलं सामाजिक- गावी यायला पण थोडेसे बेसकतात की 2 वर्ष 3 वर्ष झालं आपण का असं तो हे करून जायचं म्हणून. तर त्या सामाजिक दबावापोटी मग मुलं त्याला जरी कळलं की मी हा. पास होणार नाही, तरी ते अजून 2-3 वर्ष घालवतात. हे थोडंसं ती सामाजिक दबाव झुगारून एकदा मला जमत नाही ना, हा. तर मी दुसरं काहीतरी क्षेत्र करतो. म्हणजे पण ते लाजायला नाही पाहिजे. मग समाजाचा विचार न करता त्या वर्तुळातून बाहेर कसं पडून आपला आपला मार्ग. हो, आता माझे बरेचसे मित्र गावाकडे येऊन सरपंच झाले, हा म्हणजे स्पर्धा परीक्षे सोडून सरपंच झाले आणि मोठ्या मोठ्या 13-13, 15-15 सदस्याच्या ग्रामपंचायतमध्ये सरपंच झाले. काहींनी व्यापार टाकला, काही म्हणे पुण्यामध्येच हॉटेल टाकलं, दुकान टाकलं. म्हणजे पण आहेत. म्हणजे तुमचं म्हणणं तुम्ही उद्या कलेक्टरची जरी परीक्षा देत असता तहसीलदारची, म्हणजे शिक्षण वाया जात नाही, फक्त कर्तृत्व सिद्ध करायचं. करता आलं पाहिजे. तेच सांगण्याचा उद्देश आहे की आता मी सिलेबस इतका वास्ट आहे, तुम्हाला कुठल्याही विषयाचं थोडंफार का नॉलेज आहे, फक्त हीच नोकरी मिळवायची म्हणून जर तुम्ही उपजिल्हाधिकारी म्हणून येण्याचं स्वप्न पाहिलंय आणि मग परत 5 वर्षानं कुठल्याही कोतवाल तलावटी होऊ अशी अपेक्षा न ठेवता नाही मिळत ना, तर मग ते ट्विट करून दुसरीकडे चांगलं क्षेत्र निवडावं आणि त्या केलेल्या अभ्यासाचा तिथं पुरेपूर वापर करावा असं मला वाटतं. आता तुम्ही प्रॉपर म्हणजे बीड जिल्ह्यातले आणि मराठवाडा बीड जिल्हा, आणि बीड जिल्ह्यात एक म्हणजे असं शिक्का आहे की ऊसतोड कामगारांचा जिल्हा. आता तुम्ही सध्या नोकरीला पश्चिम महाराष्ट्रात, आणि साधारणतः आपल्या बीड जिल्ह्यातलं म्हणजे मजूर म्हणा किंवा काही, तर तुम्हाला म्हणजे असं काही फरक जाणवता का विचारसरणी तिथल्या लोकांच्या आणि इथल्या? नेमकं काय वाटतं तुम्हाला, किंवा आपण कसं वागायला पाहिजे, किंवा इथल्या काय असा कमीपणा किंवा विचारसरणीत काय असा फरक? पश्चिम महाराष्ट्र आणि बीड, आता मी कोल्हापूर जिल्ह्यात आहे, हा. मी बऱ्याच वेळा तिथे भाषणातही सांगत असतो की कोल्हापूरचं आणि बीड जिल्ह्याचं नातं जरासं वेगळं आहे. हा म्हणजे कोल्हापूरमध्ये ऊस आणि ऊसतोड कामगार पुरवणारा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा. असं हे केलं जातं. हा हा आणि त्या बऱ्याचशा लोकांनी बीड जिल्हा पाहिलेलाही नसतो, परंतु त्यांच्या डोक्यात अशी इमेज आहे की बीड म्हणजे खूप दुष्काळी. आता आपण आपल्या शेतात बसलोय, हो, हो. हा ऊस पाहिल्यानंतर त्यांना वाटेल की बीड जिल्ह्यातही बऱ्यापैकी पाण्यामुळे संपन्नता आलेली आहे. आणि राहिला प्रश्न विचारसरणीचा, तर तिकडचे लोक कोऑपरेटिव्ह आहेत, म्हणजे एकमेकांना सहकार्य सहकार्य करण्याची करण्याची वृत्ती चांगली आहे आणि काम करायलाही छान समाधान आहे तिकडे. म्हणजे अधिकारी लेवलला तुम्हाला पण सहकार्य करण्याचे. हो विनाकारण नाहक त्रास देणार नाही, कोणाला मदतीला येणार, उलट छान आहे. म्हणजे चांगला अनुभव आहे कोल्हापूर. आता आपल्या तर आता बीड जिल्ह्यात बघा ना, एखादा साधा शिपायाला जरी हे झालं तर तो फार मंत्रालय लेवल पर्यंत म्हणजे जातो समजा. तसं काय एखादा असा अनुभव काम करत असताना काही राजकीय प्रेशर म्हणा काही म्हणा? तसं येतं, परंतु ते प्रेशर हे येतच, फक्त आपण ते प्रेशर हँडल करण्याचं आणि आपली बोलण्याची शैली जर चांगली असेल तर ते आपण सहज प्रेशर हे करू शकतो. म्हणजे काही अनुभव आहेत तिथेही, परंतु जर सांगितलं की या नियमाप्रमाणे या अशा गोष्टी आहेत आणि याप्रमाणे आपल्याला करता येणार नाही, तर ती लोक ऐकतात. आणि ते पण तेवढा चांगला पॉझिटिव्ह गुण मला वाटतं. तर आता तुम्ही सध्या उपशिक्षण अधिकारी या पदावर आहात, तर एकूण महाराष्ट्राची शिक्षण पद्धती असेल किंवा सगळं तुम्ही जवळून बघितलं, आणि उद्या जर महाराष्ट्र शासनानं तुम्हाला संधी दिली की आपल्या शैक्षणिक अभ्यासक्रम असेल किंवा एकूण ह्याच्यात बदल करायची, जर तर संधी दिली तर तुम्हाला काय बदल म्हणजे मनातून वाटतं की हा बदल करावा असं अपेक्षित आहे, जेणेकरून विद्यार्थ्यात सुधारणा होईल किंवा यांच्यात परिवर्तन होईल? जर दिली संधी तर कसं तुम्हाला वाटतं, किंवा असं जर केलं तर प्रगती होईल? ऑलरेडी शिक्षण क्षेत्रामध्येच काम करत आहे माध्यमिक विभागामध्ये. हा. आणि मला आता परवाचा असरचा रिपोर्ट पण आलाय की आपल्या मुलांना बऱ्याचशा 9वी 10वीच्या मुलांनाही भागाकार 50% मुलांना येत नाही, किंवा ती स्पेसिफिक आकडा मला माहीत नाही, परंतु असा थोडासा निराशाजनक अहवाल आहे. मला असं वाटतं की प्राथमिक शिक्षणापासून वाचन लेखन कौशल्य, ऑलरेडी FLN नावाचा प्रोग्राम चालू आहे, तर पर्यवेक्षी यंत्रणेनं सुद्धा आणि शिक्षकांनी सुद्धा प्राथमिक आणि बालवाडीपासूनच जे वाचन लेखन कौशल्य असतील किंवा मूलभूत गणिती कौशल्य असतील, हे मुलांना लवकरात लवकर त्या येतेप्रमाणे आपण अध्ययन निष्पत्ती
आउटकम्स ते मिळतील यासाठी प्रयत्न करणं आणि त्यासाठी जास्तीत जास्त उपक्रम करून ती अचीव करणं गरजेचं आहे मला वाटतं. कारण आपण आता आम्ही माध्यमिक विभागात काम करत असल्यामुळे आम्ही स्वतंत्र परिपत्र काढलं शाळांना की या मुलांना वाचताच येत नाही तर तुम्ही ज्या विषयाचं शिकवताय तर ते काही उपयोग नाही. तर तुम्ही आधी वाचन लेखन येण्यासाठी तुम्ही एक्स्ट्रा एफर्ट्स घेतले तर ते प्राथमिकला जर घेतलं तर माध्यमिकला अजून दुसऱ्या चांगल्या प्रकारचं क्वालिटी एज्युकेशन आपल्याला देतं. बरं, आता तुम्ही बोलता बोलता सहज म्हणले की 9वी 10वीच्या मुलांना सुद्धा म्हणजे काही मुलांना भागाकार येत नाही, तर मग हे अपयश नेमकं त्यांच्या पालकाचं आहे नाही याच्यात एकच फॅक्टर जबाबदार आहे असं मला वाटत नाही. हां, म्हणजे याच्यामध्ये शिक्षण विभाग किंवा तिथले शिक्षक म्हणा. नाही तेच सांगते की एकच फॅक्टर जबाबदार नाही. याला कोरोना पण आहे, 2-3 वर्ष शाळामध्ये तेवढा हे नाही झाला. हां, त्या मुलांची कौटुंबिक पार्श्वभूमी असेल आणि शिक्षण या सगळ्या गोष्टींमुळे थोडंसं होऊ शकतं. त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे, प्राधान्यानं काम करणं गरजेचं आहे. आता एकंदरीत महाराष्ट्रात जे सगळीच एकूण परिस्थिती आवडता छंद आवडता छंद असा आधी तरी नव्हता, परंतु स्पर्धा परीक्षा करत असल्यामुळे मग मला वाचनाचा बऱ्यापैकी छंद लागला. पुस्तक वगैरे वाचत असतो, आत्मचरित्र वाचतो, कादंबऱ्या वाचतो. आतापर्यंत कोणाकोणाचे आत्मचरित्र तुम्ही वाचले आणि कोणाचं आत्मचरित्र तुम्हाला म्हणजे प्रेरणादायी वाटलं की त्याच्यातून काहीतरी घेऊन आपण, किंवा असं एखादं तुम्हाला घडलं का की ह्या व्यक्तीचं आत्मचरित्र वाचलं आणि इकडं तुम्ही स्पर्धा परीक्षेकडे वळलात? असं नाही, तसं नाही झालं. म्हणजे तेच सांगतो की इन्स्टंट मोटिवेशन मला तरी त्याच्यावर विश्वास नाही. हां, जे काय असेल ते कंटिन्युअस प्रोसेसनं तुम्ही जाल तर ते यशस्वी आणि ते यश हे शाश्वत असेल. तर आत्मचरित्राबद्दल मला असं वाटतं की आनंद यादव यांचं झोंबी मी आत्मचरित्र वाचलं. म्हणजे थोडंसं कादंबरी टाईप आहे परंतु खूप छान आहे. ग्रामीण भागात शैक्षणिक पार्श्वभूमी नसलेला व्यक्ती खूप मोठा लेखक प्राध्यापक होऊ शकतो. त्या सर्व जणांनी ते पुस्तक वाचावं असं वाटतं. त्यांचे 4 खंडामध्ये आत्मचरित्र आहे. कोणतं पुस्तक आहे? आनंद यादव यांचं झोंबी आहे. परत नरेंद्र जाधव साहेबांचं आहे आमचा बाप आणि आम्ही म्हणून. हां, खूप छान पुस्तक आहे. त्यातनंही तुम्हाला खूप चांगली प्रेरणा शिकायलाही मिळेल आणि तुमच्या मनात निगेटिव्ह जे काही विचार असतील किंवा स्वभाव झाला असेल तर तुम्ही ते पटकन निघून जाऊन तुम्ही तुमच्या कार्यासाठी चांगलं काम करायला असं वाटतं. आणि आजच्या तरुणांना तुम्ही काय संदेश द्याल? आता तुम्ही सुद्धा तरुणच हे म्हणजे एकदम कमी वयात तुम्ही रुजू झाला त्याबद्दल तुमचं अभिनंदन. पण आजच्या तरुणांना स्पर्धा परीक्षा आहेत किंवा एवढं मोबाईलचं म्हणजे प्रचंड प्रमाणात मोबाईलवर आता काही मोबाईल वेडे झालेत काही तरुण, तर काय संदेश द्याल? किंवा ज्यांना काहीतरी निश्चित ध्येय प्राप्त करायचे त्यांच्यासाठी? मी वयाच्या 25व्या वर्षीच खरं तर STI म्हणून नोकरीला लागलेलो आहे. हां, आणि मोबाईलचं म्हणाल तर मोबाईलचा वापर आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. जसं मी मगाशी सांगितलं की स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना मी मोबाईलचा खूप चांगल्या प्रकारे वापर केला. तरुणांना सांगण्याचा एकच आहे की म्हणजे आता ग्रामीण भागामध्ये मला जाणवतं विशेषतः ग्रामीण भागातल्या तरुणांना भागामध्ये खूप नैराश्य आलेलं आहे. बऱ्याचशा गोष्टी आहेत. नैराश्यातून व्यसनाधीनतेचं पण प्रमाण वाढलेलं आहे. तर आपल्याला जे काही करायचं आहे किंवा पुढच्या आयुष्यात आपल्याला काहीच नाही हा जो समज झालेला आहे तो कुठंतरी दूर सारून जी काही शेती असेल किंवा तुमच्याकडे जे काही कौशल्य असतील त्यामध्ये 100% आपण प्रयत्न करून काहीतरी यश सिद्धी म्हणा किंवा ध्येय गाठावं. कारण ज्यावेळी तुम्ही ठरवलं की मला आयुष्यात काहीच करायचं नाही तर मग काम करण्याची वृत्ती नसेल किंवा त्यातनंच व्यसनाधीनता निर्माण होते. आणि जे शिकत असतील विद्यार्थी असतात, मी शाळेत असता व्हिजिटला गेल्यानंतरही मुलांना विचारतो की इंस्टाग्रामला तुमचं कुणाचं अकाउंट आहे का, यूट्यूबला रील कोण बघता का. तर मग जनरली मुलं हात वर करत नाहीत पण हसतात. म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे मोबाईलचं वेळ मुलांना खूप झालेला आहे आणि त्याला सर्वस्वी पालक जबाबदार आहेत. एक 6 महिन्यापासून 1 वर्षापासून त्या मुलाला खायला देण्यापासून ते मोबाईलचं वेळ देतात, रील बघायला देतात, कार्टून बघायला देतात आणि यातूनच ते मोबाईलच्या आहारी गेलेले आहेत. मोबाईलमध्ये एखादं ॲप्लिकेशन इन्स्टॉल केलं, वापरलं म्हणजे आपण कौतुकानं सांगतो की माझं पोरगं लय हुशार आहे, त्याला सगळं मोबाईलचं आहे. पण त्याचा खूप सारा विपरीत परिणाम पण होत आहे. मागे एका रिसर्चमध्ये सांगितलं की आपली जी कॉन्सन्ट्रेशन क्षमता होती 10 वर्षापूर्वी 28 सेकंद होती, ती
एखाद्या गोष्टीवर लक्ष विचलित न होता किंवा कॉन्सन्ट्रेट करण्याची क्षमता आज 8 सेकंदावर आली. कदाचित अजून 5 वर्षामध्ये आपण कुठल्याही एका गोष्टीवर फोकस पण करणार नाही तर असं. म्हणजे कमीत कमी मोबाईलचा वापर करून जास्तीत जास्त आपला अभ्यास असेल किंवा विशिष्ट ध्येय आणि जे कुठलं ध्येय असेल ते साध्य करणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी त्यांनी मुलाखत दिलेली आहे. त्यांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी आपल्याशी खूप छान चर्चा केली, गप्पा मारल्या. त्याबद्दल रयत वार्ता परिवाराच्या वतीने या ठिकाणी आपण त्यांचे आभार मानूया आणि दुसऱ्या भागात असंच या ठिकाणी नवीन पाहुण्यांना